रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 85 जणांनी माघार घेतली आहे। जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती। सांगली, जत आणि खानापूर मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती झाली आहे। सांगलीत काँग्रेसमध्ये, जतमध्ये भाजप तर खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश आले। सांगली जयश्रीताई पाटील, जतमध्ये तमनगोंडा रवी पाटील आणि खानापूर आटपाडीत राजेंद्र अण्णा देशमुख यांनी बंडाचा झेंडा हाती कायम ठेवलाय। इस्लामपूर, शिराळा, पलूस कडेगाव, तासगाव, कवठेमंकाळ आणि मिरज मतदारसंघात दुरंगी तर सांगली, जत, खानापूर आटपाडी या मतदारसंघात तिरंगी लढत होईल। उमेदवारीचं चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारपासून प्रचाराचा धुळा उडणार आहे। आज अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती। निवडणुकीसाठी 195 उमेदवारांचे 239 अर्ज दाखल झाले होते। अर्जाच्या छाननीत 8 मतदारसंघातील 65 जणांचे अर्ज अवैध ठरले। त्यामुळे निवडणुकीसाठी 184 उमेदवारांचे अर्ज राहिले होते। अर्ज माघारी घेण्याची आज शेवटची मुदत होती। 8 विधानसभा मतदारसंघातून अखेरच्या दिवशी 85 जणांनी माघार घेतली। निवडणुकीच्या रिंगणात 8 जागांसाठी 99 उमेदवार राहिलेत। शिराळा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 6 तर तासगाव, कवठेमंकाळमध्ये सर्वाधिक 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सम्राट महाडिक यांनी अगदी योग्य निर्णय घेतलाय। तुमच्या या त्यागाचा व्याजासहित हिशोब केला जाईल अशी ग्वाही देत जो त्याग करतो त्याचा सन्मान राखणं हे पक्षाचं पहिलं धोरण असल्याचे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय। भाजप नेते आणि नाराज सम्राट महाडिक यांनी आपला आज उमेदवारी अर्ज माघार घेतलाय। त्यानंतर शिराळ्यातील विजय संकल्प सभेत दरेकर बोलत होते। प्रवीण दरेकर म्हणाले, विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक हे फक्त सुडाचं राजकारण करत आहेत। सातत्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून दबाव आणला जातो। कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या संस्थांना ते राजकीय रंग देतात। असले घाणारडे राजकारण बंद कर, अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही। मीही मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे। असले राजकारण कधी केलं नाही। आमदार बच्चू कडूंना पडत्या काळात आम्ही साथ दिली। त्यांच्या नियोजित संत्र्यापासून उपपदार्थ तयार करणाऱ्या संस्थेला आम्ही कर्ज दिलं। सत्यजित आणि सम्राट, तुम्ही मला आकडा सांगा, मी कर्ज मंजूर करतो। आलेली सत्ता ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे। सर्वसामान्य लोक आपल्याकडे अपेक्षेने पाहतात। येणाऱ्या काळात सम्राट महाडिक यांना निश्चित बळ दिलं जाईल, हा माझा शब्द आहे। माजी मंत्री शिवाजीराव नाईक सच्चा माणूस आहे। त्यांचे आजही तिथे मन रमत नाही। त्यांचे कार्यकर्तेही आपली व्यथा मांडू शकत नाहीत। त्यांचंही बळ अप्रत्यक्षपणे निश्चित आपल्याला मिळेल। विश्वासास पात्र नसलेल्या लोकांनी आपल्या कारखान्याचे नाव विश्वास ठेवलं आहे। निदान त्याचा तर आदर ठेवा। स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी मला खूप प्रेम दिलं। सभागृहात आचार विचारांची कशी देवाणघेवाण होते ते त्यांच्याकडून शिकलो। त्यांच्या मुलाला आपल्याला आमदार करायचंय, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असंही ते म्हणाले। सांगली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी भाजपाला बंडखोरी रोखण्यास यश आले असून शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतलाय। तर दुसरीकडे काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील यांनी अर्ज कायम ठेवल्याने काँग्रेसमध्ये लोकसभेपाठोपाठ बंडखोरी झाली आहे। विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र आहे। या मतदारसंघात या प्रमुख 3 उमेदवारांसह 14 जण मैदानात असणार आहेत। सांगली विधानसभा मतदारसंघाची लढत लक्षवेधी असते। यावर्षी देखील काँग्रेस आणि भाजपमध्ये बंडखोरीची भाषा बोलली जात असल्याने ही निवडणूक चांगलीच गाजणार हे स्पष्ट झालं होतं। भाजपकडून विद्यमान सुधीर गाडगीळ यांना 3ऱ्यांदा उमेदवारी दिली होती। त्यामुळे नाराज झालेले शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डोंगरेंचा अर्ज माघार घेण्यासाठी प्रयत्न केले होते। सकाळी पुन्हा डोंगरे यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांनी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे भाजपला बंडखोरी रोखण्यात यश आले। तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे। काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या जयश्रीताई पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुपारपर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी प्रयत्न केला,
मात्र जयश्री पाटील यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात 23 जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, महादेव साळुंखे, संजय पाटील, इम्रान जमादार, राजेंद्र कांबळे, उत्तम मोहिते, आसिफ बावा, युवराज शिंदे, हरिदास पडळकर या 9 जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तर निवडणुकीसाठी वंचित आघाडीकडून माजी नगरसेवक अल्लाउद्दीन काझी, बहुजन समाज पार्टीकडून आरती कांबळे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून सतीश संधी यांच्यासह 14 उमेदवार रिंगणात असणार आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघात गेले 15 वर्ष काँग्रेसचा आमदार नाही. हे चित्र बदलायला काँग्रेसच्या विचाराचा प्रत्येक मतदार कार्यकर्ता सज्ज असतानाही काही अनपेक्षित घडलंय. मतदार सुज्ञ आहेत. जे घडतंय ते का आणि कशासाठी कसं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मी वसंतदादांच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय. मी सांगलीत काँग्रेस संपू देणार नाही असा विश्वास काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. त्यांनी सायंकाळी कृष्णा नदी काठावर वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, 10 वर्षापूर्वी माझ्याकडे काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून जबाबदारी आली. त्यावेळी काँग्रेसचा कठीण काळ सुरू झाला होता. त्यावेळी वसंतदादांच्या विचाराने वाढलेली काँग्रेस पुढे न्यायची हाच निर्धार होता. चहूबाजूंनी संकट असताना, भाजपकडून सुडाचं राजकारण होत असताना त्या विरोधात उभं राहिलो. काँग्रेस विचाराचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढला. तो कोणत्याही आमिषाला बळी पडला नाही. 10 वर्ष काँग्रेससाठी सारे मिळून झटलेत. आज समज गैरसमजातून जे काही घडलंय त्यावर नक्कीच फेरविचार होईल. काँग्रेस एकसंघ राहील असा मला अजूनही विश्वास आहे. नेते विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांची पूर्ण ताकद सोबतीला उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष माझ्या सोबत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी मला साथ दिली आहे. मी दादांच्या समाधीवर शपथ घेऊन आलोय. जिंकल्यानंतर आधी दादांच्या समाधीवर डोकं ठेवेन आणि मगच गुलाल उधळेन. काँग्रेसमध्ये फूट पडली असं समजून भाजप खुश होत असेल तर त्यांनी स्वप्नातून बाहेर यावं. त्यांनी 10 वर्ष सांगली खड्ड्यात घातली असल्याचा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केलाय. महाराष्ट्रात पूर्वी 34% आरक्षण होतं. 1994ला 50% आरक्षणाचा अध्यादेश आला. त्यावेळी राहिलेलं 16% आरक्षण इतर घटकांना देऊन 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार, तुम्ही मराठ्यांचा घात केलाय. महाराष्ट्रातील मराठ्यांचे मारेकरी तुम्ही आहात असा घणाघाती आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केलाय. ते शिराळा मतदारसंघातील कुरळप येथे भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचार सभेत बोलत होते. शरद पवार यांच्यावर आरोप करताना ते पुढे म्हणाले की शरद पवार हे पक्ष चालवत नसून ते टोळी चालवतात आणि त्या टोळीचे ते खलनायक आहेत. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना किती घेरता? मराठ्यांना सर्वात जास्त कोणी दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असं सांगत सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की शरद पवार म्हणतात की मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहे. यावर टीका करताना सदाभाऊंनी तो चेहरा तुम्ही तुमच्यासारखा करणार आहात का? शेतकऱ्यांना इंडोसल्फॅन की फाशीची दोरी देऊन तुम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहात असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की ते स्वप्नातच मुख्यमंत्री होऊ शकतात. लवकरच त्यांना कळेल की त्यांची फसगत झाली आहे. राजाराम बापूसारख्या मोठ्या माणसाचा हा मुलगा जिल्ह्याच्या 2च्या वर आमदार निवडून आणू शकत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ बनलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत 28 उमेदवारांचे 35 उमेदवारी अर्ज वैध झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यामुळे आजच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 14 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. खानापूर मतदारसंघातील निवडणूक तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट झाले. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज राहिल्याने, महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने महायुतीचे उमेदवार सुहास बाबर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील या दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनीही बंडाची भूमिका स्वीकारत अपक्ष अर्ज दाखल केला होता.
तर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील निवडणूक लढवण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विधानसभा निवडणुकीत दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये आणि निवडणूक लढवावी याचा आग्रह देशमुख आणि पडळकर गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला होता. त्यामुळे देशमुख आणि पडळकर यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. अखेरच्या क्षणी फक्त ब्रह्मानंद पडळकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली. निवडणुकीच्या रिंगणात सुहास बाबर, वैभव पाटील, अजित खंदारे, राजेश जाधव, संग्राम माने, भक्तराज ठिगळे, उमाजी चव्हाण, संभाजी पाटील, संतोष हेगडे, भरत पवार, नाथाजीराव उर्फ राजेंद्र देशमुख, दादासो चंदन शिवे, उत्तम जाधव, अंकुश चौरे या 14 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज राहिलेत. मात्र प्रमुख लढत ही महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख अशी तिरंगी आणि हाय व्होल्टेज लढत होणार आहे. सांगली शहरासह मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे प्रामाणिकपणे पाठपुरावा केला जाईल असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. सांगली चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे दिवाळीनिमित्त गुढीपाडव्या दिवशी व्यापाऱ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येतो. सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्स ही सांगलीतील एक ऐतिहासिक संस्था असून या संस्थेचे 114वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास आमदार गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. आमदार गाडगीळ यांना सर्व व्यापारी तसेच आडत दुकानदार यांनी आमंत्रित केलं होतं. त्यांनी व्यापाऱ्यांच्या या स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन शुभेच्छा स्वीकारल्या तसेच सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व व्यापाऱ्यांची त्यांनी चौकशी केली आणि आपल्याला भविष्यातील एक आदर्श शहर सांगली कसं बनवता येईल या विषयावरही चर्चा झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आणि आडत दुकानदारांनी गेल्या 10 वर्षातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आणि आपल्यासारखाच लोकप्रतिनिधी सांगलीला आवश्यक असल्याचं आवर्जून सांगितलं. यावेळी चेंबरचे अध्यक्ष अमरसिंह देसाई यांनी स्वागत केलं. यावेळी उपाध्यक्ष दीपक चौगुले, मानद सचिव समीर साखरे, खजिनदार आप्पासाहेब पाटील, संचालक शरद शहा, श्रीगोपाळ मर्दा, अशोक पाटील, सचिन घेवारे, हरिश्चंद्र पाटील, अभय मगदुम, विकास मोहिते, रोहित आरवाडे, अविनाश अट्टल, प्रशांत पाटील, काडप्पा वारद, महात्मा गांधी ग्रंथालयाचे कार्यवाह शरद पाटील, मनोहर सारडा, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, नितीन पाटील, अतुल माने आदी जण उपस्थित होते. कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ बंद घर फोडून चोरट्याने 12 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पावणे 2 लाख रुपये असा सुमारे 7 लाखांचा ऐवज लंपास केलाय. याबाबत शिवाजी संपतराव कदम यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवाजी कदम यांचं टायरचं दुकान आहे. शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास कदम कुटुंबीय अब्दुल लाट येथे मूळ गावी दिवाळी यात्रेनिमित्त गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होतं. चोरट्याने बंद घर हेरून मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आत आल्यानंतर बेडरूममध्ये प्रवेश केला. तेथील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्याचा थेट हात घातलाय. 4 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, सोन्याचा नेकलेस, कानातील झुबे, सोन्याची अंगठी, 3 घड्याळे, चांदीची मूर्ती आणि रोख पावणे 2 लाख रुपये असा एकूण 7 लाख रुपयांचा ऐवज चोरून चोरट्याने पलायन केलंय. गावी गेलेले कदम कुटुंबीय सायंकाळी 7:15 वाजता घरी परतले तेव्हा त्यांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही फुटेज मिळते का याचा तपास केला, परंतु त्यात फारसं यश आलं नाही. प्राथमिक तपासात चोरट्याने पाळ ठेवून चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे, स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णांनी मंत्रिपद नको पण टेंभू योजनेचा अट्टहास धरला आणि तो पूर्ण केला. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी देताना पक्षपात केला नाही, म्हणून या भागाचा विकास झालाय. त्यांच्याच विचारांचा वारसाच आम्ही पुढे चालवत आहे. विकासासाठी राजकारणात न अडकता मला संधी द्या असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले. ते चिंचणी अंबक या गावामध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान बोलत होते. यावेळी बिरोबा देवाचं दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतलाय. यावेळी कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील काँग्रेस पक्षातील हनुमंतराव तातोबा महाडिक यांनी संग्राम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी संग्राम देशमुख म्हणाले, मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागली. या मतदारसंघाचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर पाण्याच्या प्रश्नासाठी संपतराव अण्णा देशमुख यांनी त्याग केलाय. टेंभू योजनेला गणपती दूध पितो असं म्हणणारेच आज ही ताकारी टेंभू योजनेचं श्रेय घेत आहेत. अण्णांनी एक वेगळ्या विचारांची माणसं एकत्र करून राजकारणामध्ये कर्तृत्ववान माणसे उभी केली. लोकहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. विकास साध्य करणं, विकास पुढे नेऊन मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ही निवडणूक परिवर्तनाची आहे. जनतेला पुन्हा महायुतीचं सरकार हवंय.
या निवडणुकीत इतिहास घडवण्यासाठी गट तट विसरून ही निवडणूक मतदारसंघाची प्रत्येकाची आहे असं समजून प्रयत्न करा. विकासाचा विजय आपल्या सर्वांच्या सहकार्याने करून दाखवू असा विश्वास संग्राम देशमुख यांनी व्यक्त केलाय. सांगली शहरातल्या टिंबर एरियामध्ये जादूटोणा आणि भाणामतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका बॉक्समध्ये भाणामती करण्यात आलेले कवळ फळ, काळी बाहुली, फुले, अंडी आणि लिंबू आढळून आले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरातल्या नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. एका बॉक्समध्ये भानामती करण्यात आलेल्या सर्व वस्तू रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या बॉक्समध्ये कन्नड अक्षरांमध्ये विरोधकांचा नाश व्हावा असा मजकूर लिहिण्यात आल्याचा कागद देखील मिळून आलाय. या घटनेनंतर परिसरातल्या नागरिकांनी भानामतीच्या करण्यात आलेल्या सर्व वस्तू या जाळून नष्ट केल्या आहेत. तर गेल्या 3 महिन्यात 2 ते 3 वेळा अशा प्रकारे भानामतीचा प्रकार या परिसरात घडल्याने नागरिकांच्यात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.